पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारतसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केला बापाचा खून। शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वजनापूर गावात दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मयत शेषराव रंभाजी चव्हाण वय वर्ष 80 हे आपल्या कुटुंबासह वजनापूर येथील गट क्रमांक 28 या ठिकाणी आपल्या शेतात घर करून राहतात। त्यांचा मुलगा नामे नंदू शेषराव चव्हाण याने काल दुपारी वडिलांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले। ते न दिल्यानं त्यांचे वडील शेषराव रंभाजी चव्हाण यांना चापट बुक्क्याने आणि लोखंडी खुर्ची डोक्यात घालून मारहाण केली, तर त्यांचा मृत्यू झाला। सदरच्या घटनेची माहिती पोलिसांना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज रोजी दिनांक 3 जानेवारी रोजी समजताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी भवर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख, हेड कॉन्स्टेबल दानी, पोलीस कॉन्स्टेबल सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल धाडबळे, कॉन्स्टेबल पाटील यांनी घटनास्थळ गाठून पळून जाणाऱ्या आरोपीस 3 किलोमीटर पाठलाग करून आरोपी नंदू शेषराव चव्हाण याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला असून अटक केली आहे। मैताची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून मैताचा नातू आकाश नंदू चव्हाण यांनी दारूसाठी पैसे न दिल्याने आजोबाचा खून केला म्हणून आपल्या जन्मदात्या बापाविरुद्ध पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक शेख नजीर तपास करतायत। आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। जिल्ह्यातील गंगापूर तालुका आणि गंगापूर तालुक्यामध्ये शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक हृदयद्रावक घटना या ठिकाणी घडलेली आहे। काल दुपारी एका वृद्धाचा स्वतःच्या मुलाने व्यसनाच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी बापाच्या डोक्यात घालून त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे। ही घटना सकाळी शिल्लेगाव पोलिसांना मिळाली आणि पोलिसांना घटना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याची उत्तरी तपासणी करण्यात आलेली आहे। आज विशेष म्हणजे ही हृदय पिळून टाकणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे, कारण त्या वजनापूर गावामध्ये यापूर्वीही मुलाने वडिलाचा खून केल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यात भर म्हणून पुन्हा या ठिकाणी कालची घटना घडलेली आहे। यात आश्चर्य करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जो मयत आहे, मयत हा आजोबा आहे, आरोपी हा वडील आहे आणि फिर्यादी या ठिकाणी नातू आहे। म्हणजे एकाच कुटुंबातील हे तिन्ही व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी निश्चितच आरोपींना त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस आणि जे तपास अधिकारी जे आहेत ते PSI शेख नजीर यांच्याकडून आपण या ठिकाणची माहिती जाणून घेणार आहोत। स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दुपारी हृदय पिळवटून टाकणारी अशी घटना घडलेली आहे। एका वयोवृद्धाचा स्वतःच्या मुलाने व्यसनाच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी डोक्यामध्ये लोखंडी खुर्ची टाकून त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे आणि शिल्लेगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहे। आज पोलीस स्टेशनचे तपासिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शेख साहेब याबद्दल यांनाही आपण जाणून घेऊया नेमकं घटनाक्रम या ठिकाणी काय घडलेला आहे। शेख साहेब, वन भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी जी हृदय पिळून टाकण्याची घटना जी घडलेली आहे 302 सारखा खुनाचा गुन्हा, एका क्रूर अशा मुलाने बापाचा खून केलेला आहे, याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी काय आहे आपण सांगा। काल दिनांक 2/1/2025 रोजी दुपारी 2 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नंदू संतोष चव्हाण या नावाच्या मुलाने आपल्या वडिलांना दारू पिण्यासाठी पैसे द्या म्हणून सतत मागणी करून त्याला दिवसभर चापट बुक्याने, लाथाने, कुंब्याने मारहाण करून नंतर त्याच्या डोक्यामध्ये लोखंडी खुर्ची टाकून त्याचा निर्घृणपणे खून केलेला आहे। याबाबत आम्हाला माहिती मिळाल्याबद्दल आम्ही स्वतः व आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय श्री चाऊस साहेब पोलीस निरीक्षक असे आणि पोलीस स्टाफचे दानी साहेब आणि यांच्या असे आम्ही ताबडतोब घटनास्थळी गेलो। घटनास्थळावरती प्रेत पडलेले होते। प्रेताचा 2 पंचासमक्ष आम्ही इन्क्वेस्ट पंचनामा केला। प्रेताची सरकारी दवाखाना सिद्धनाथ वडगाव येथे पोस्टमार्टम करण्यात आले।
आणि त्यानंतर लगेचच आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आरोपीची वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला अटक करणार आहोत। हे होते या काल झालेल्या खुनातील जे तपासी अंमलदार आहेत, हे पोलीस उपनिरीक्षक शेख नजीर साहेब। आज या ठिकाणी अशा अनेक घटना या ठिकाणी घडतात, परंतु हे हृदय तोंडाखाली घटना जी आहे ती म्हणजे या घरामध्ये, या कुटुंबामध्ये जे मयत आहे, मयत हा आजोबा आहे, आरोपी हा मुलगा आहे आणि फिर्यादी हा नातू आहे। म्हणजे व्यसनाच्या आहारी जाऊन या ठिकाणी हा क्रूरकृत्य या ठिकाणी फिर्यादीमध्ये त्याच्या नातवानी या ठिकाणी केलेला आहे। तिथं हृदयपिंडाखाली या ठिकाणी अशी घटना घडली आहे। पुन्हा ही घटना अशी व्हायला नको म्हणून शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं या ठिकाणी पावले या ठिकाणी उचलण्याचं काम या ठिकाणी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस आणि त्यांचा कर्मचारी या ठिकाणी करत आहेत। वन भारत न्यूज साठी आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद।